फक्त कन्सिस्टन्सी असून काही फायदा नाही। तुम्हाला अगोदर एक स्क्रीनशॉट दाखवतो। या स्क्रीनशॉटमध्ये 550 व्हिडिओ टाकलेले आहेत, तरी सुद्धा फॉलोअर फक्त 1250 फॉलोअर्स आहेत। का बरं आहे? कारण प्रत्येक व्हिडिओचा टॉपिक वेगवेगळा आहे। कधीतरी कुकिंगचाच व्हिडिओ आहे, कधी व्लॉगचा व्हिडिओ आहे, कधीतरी टेकचा व्हिडिओ आहे, कधीतरी ट्रॅव्हलचा व्हिडिओ आहे। म्हणजे कशाचा काही मेळच नाही कोणत्या गोष्टीला। जर असं असेल ना तर फॉलोअर काय म्हणून फॉलो करणार आहे मला हे सांगा। त्या व्हिडिओला एखाद्या टॉपिकचं जर आवडत असेल तेवढा एक व्हिडिओ पाहणार, पण तुमचा जर नेक्स्ट व्हिडिओ वेगळाच भलत्याच टॉपिकवरती आहे, तो काय म्हणून सबस्क्राईब करणार, फॉलो करणार आहे। म्हणून काय करायला पाहिजे माहिती तुम्ही कोणता तरी एक टॉपिक चूज करा। लागलं तर तुमची सुरुवात आहे ना तर एक महिनाभर तुम्ही टाइम घ्या, वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ टाकून पहा तुमचे व्हिडिओ कोणते चालतात आणि तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे, कशावरती चांगली व्ह्यू लाईक येत आहेत ते पहिले पहा आणि त्याच टॉपिकवरती कंटिन्यू करा। पण जर तुम्ही एका महिन्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकतायत ना तर काहीच होणार नाही। भरपूर मुलांचे मी व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यांचे एक पेज असतं त्याच्यावरती कधी हा व्हिडिओ आहे कधी तो व्हिडिओ आहे, तशाने नाही जमणार। कोणता तरी एक कन्सिस्टंट टॉपिक धरा। सुरुवातीला नाही भेटत बरं का, सुरुवातीला व्ह्यूज येत नाही, फॉलोअर्स वाढत नाही, पण हळूहळू जर तुम्ही कन्सिस्टंट एकच टॉपिक ठेवला ना तर वाढतं। तुम्हाला सुरुवातीला वाटेल की मला व्ह्यूज येत नाही, तर तसं नसतं, सुरुवातीला नसतं वाढत, पण हळूहळू जसा तुम्ही टाइम देता एकाच टॉपिकवर कन्सिस्टंट राहता ना तर समोर होतं। जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर कोणतंही एक चांगलं चॅनल घ्या जे चांगलं चाललेलं आहे, त्याचं बघा। सुरुवातीचे काही व्हिडिओ वेगळ्या टॉपिकवरती असतील, पण हळूहळू नंतर त्याने काय केलेलं एकच कन्सिस्टंट टॉपिक धरलेला आहे। तुम्हाला काय वाटतं मला सांगा। चला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, बाय।